हुशार लोक आणि ते माझ्यावर काही आरोप लावत असतील तर तुमच्या हृदयावरच हात ठेवा आणि विचार करा की माझ्या 22 वर्षाच्या राजकारणात मी कधी विरोधकाला कुणीच त्रास दिलाय? मी पालकमंत्री असताना माझ्या विरोधक पक्षाच्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिलाय, कुठल्या सरपंचाला त्रास दिलाय किंवा कोणी मला जर काम नाही केलं म्हणून त्याला त्रास दिलाय? असं कधीही केलेलं नाही. चुकीचे माणसं मी कधी सांभाळले नाही. दहशतीचं वातावरण मी कधीही माजू दिलं नाही आणि मी चांगल्याच पद्धतीने काम केले. माझी मजबुरी होती, बँकेची जप्ती होती, मला कारखाना वाचवता आला नाही, पण मला आज आनंद आहे की तो कारखाना वाचवण्यापेक्षाही पुढे काहीतरी होईल. ओमकारच्या हातात तो गेलाय, बोथरे पाटलांच्या बरोबर तो कारखाना आहे, तो अजून जास्त चांगल्या पद्धतीने चालेल. आणि त्यांनी मला सांगितलं, ताई गोपीनाथ गड जसा तुम्ही सांभाळायचा तसाच आम्ही सांभाळू. मग त्यांनी गोपीनाथ गडाच्या बाबतीत ते शाश्वती दिली. त्यांनी मला हेही सांगितलं की हे ऑफिस मुंडे साहेब इथे बसलेले, ताई ही भावना आहे, आम्ही हे मुंडे साहेबांचं ऑफिस म्हणूनच अशाला असंच ठेवू, आम्ही त्याला सुद्धा स्पर्श करणार नाही, तुम्ही तिथे येत जा, बसत जा, तुम्हालाही वाटेल. म्हणजे कधी त्यांनी असं दाखवलं नाही की त्यांनी हा कारखाना घेतला. अत्यंत नम्रपणे त्यांनी अगदी खरंच हे आमचं अपत्य दत्तक घेतलं आहे, त्याला प्रेमाने सांभाळायचं वचन दिलेलं आहे. तर तुम्ही सर्वसुद्धा सहकार्य करा. आपल्याही वागणुकीतून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं आपण वागलं पाहिजे. तर तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने थांबा आणि या कारखान्याला भरभरून ऊस द्या आणि ह्या ओंकारच्या मागून डोकावणाऱ्या वैद्यनाथाला जिवंत ठेवा, वैद्यनाथ कारखान्याला जिवंत ठेवा आणि हीच त्याची कारकीर्द वाढू द्या. 10 लाख टनाचं आहे, पुढच्या वेळी आणखी मोठं आम्ही काही करू, अजून काही ह्याच्याबरोबर उद्योग उभा करू, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे. मला वाटतं की जे मला करायचं होतं, जे मला राजकीय विषयामुळे किंवा राजकीय पदामुळे शक्य नाही झालं, तर ते कुठल्याही राजकारणात पडायचं नसल्यामुळे बोथरे पाटलांना शक्य होईल आणि खूप छान या कारखान्याचं आता भविष्य मला दिसतंय. मन घाईवरून येतं. मी जेव्हाही इथे येते, मी बोथरे पाटलांनाही सांगत होते, कधी नवीन साहेब हे कारखान्यामध्ये यायचे तर सारखं ते टोपी घालून चला वर हे दाखवतो ते दाखवतो. माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, त्याला त्या साखरेच्या पोत्यातच टाकून दिलं साहेबांनी. त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी हा कारखाना उभा केला. साहेबांना ऊस बांधावर टाकावा लागायचा, जाळावं लागायचं, शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला. तर तो देताना मला प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे आणि भरभरून या कारखान्याला यश मिळेल, कीर्ती मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं कल्याण या कारखान्याच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.